नमस्कार सर्वांना. जय शिवराय, जय शंभूराजे. ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. मी तुमची लाडकी सर्वांची सरस्वती. तर हे बघा, मी आणलेले आहेत हे लाल हुलगे. आपण जुन्या काळात आजी आजोबांच्या तोंडून ऐकलं असेल की लाल हुलग्याचं माडगं करून पेलं की थंडी ताप म्हणजे शक्यतो आजारी पडत नाही. हा उपाय करायचा असतोय म्हणजे आपण चहा वगैरे घेतो ना, त्या चहाच्या सकाळच्या न्याहारीच्या वक्ताला घ्यायचं असते. तर मी माझ्या मिस्टरांना किती वेळा म्हणते की बाबा मी सारखे आजारी पडते आणि मी त्यांना असं कधी म्हणत नाही की की बाबा मी आहे म्हणून टिकले. उलट त्यांचं कसं असते माहिती आहे का, मी म्हणून तुला सांभाळली असं असते त्यांची कंडिशन. आणि खरंच आहे बरं का, त्यांचं ते आहेत म्हणून मला सांभाळत आहेत. दुसरं कोण असतं तर म्हणलं असतं तू सारखी आजारी पडते बाई, तो जा आणि आईबापाच्यात राहा निवांत शेणबिन काढत तिथं. तर इथं तसं नाही, शेण तर काढायला लावतच नाही ते नाही. आणि सुखी संसार आमच्या दोघांचा मस्तपैकी चालू आहे. पण काय करायचं, काय म्हणते ती की खऱ्याच्या मागं खऱ्याची साथ कधीच देव लवकर देत नाही. उशिरा फळ देतो, पण फळ देपर्यंत अंगातला कसं निघून गेलेलं असतं. तशी काय तर माझी गत झालेली आहे. मी सारखीच आजारी पडते आणि मी आजारी पडते म्हणून आमच्या शेतात आम्ही हुलके करतो. मग त्यातलाच हा एक प्रकार आहे हुलग्यांचा. असा खरपूस असं भाजून घेते मी. हे भाजून घेतल्यानंतर ह्याची पुढची रेसिपी पण मी दाखवते आणि छोट्या छोट्या फॅमिली मॅटरच्या गोष्टी पण तुम्हाला सांगत जाते. तर कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगा. माझे व्हिडिओ बघायला आवडतात का तुम्हाला? आणि त्यानंतर मी असं हे हुलगं भाजून घेतले आणि जीवाला लई जपते बाबा मी अगोदरच, म्हणून हे अगोदर बसते का बघितलं. परत नंतर लक्षात आलं बाबा हे चालू करून बघावं, नाहीतर काही खरं नाही आपलं. आणि हे चालू करून बघितलं, जीवाला माझ्यासारखं कोणच जपत नाही. आणि मग हिनं अगोदर ट्राय केलं आणि मग नंतर फिरवून घेतलं. तर म्हणलं हां बाबा व्यवस्थित चालू आहे. नाहीतर काय मिक्सर चालू करायचं आणि थोबाड फोडून घ्यायचं, असं काय होऊ नये. मग हे थोडंसं बघितलं, थोडंसं मला मोठं वाटलं म्हणून अजून थोडं हुलगे बारीक करून घेतले. आणि त्यानंतर म्हटलं हां आत्ता एकदम क्लिअर बारीक झाले. आणि अशा पद्धतीनं बारीक करून घेतले पटकन मस्तपैकी. आणि हे बघा इथं वायर शॉर्ट आहे. सगळं असंच असते हो, काय करायचं गरिबाचं घर. आता तुम्ही म्हणाल ही पोतं कशाचं आहे आणि ही इकडं पेटी कशाची. हे पेटी आहे तर पेटी म्हणजे हे पिल्लं काढायची मशीन आहे. आणि सेफ्टीसाठी बघा मला लई भीती वाटते म्हणून मी कंगव्यानं बटन चालू करते. काय असंच असते गरिबाच्या घरात. सुखी संसार म्हणल्यावर हे असंच चालायचं. इकडचं शॉर्ट आहे म्हणून इकडचं कंगव्यानं आणि तिकडचं शॉर्ट नाही आहे म्हणून हातानं. आणि मग चला आता तुम्हाला दाखवते हे हुलग्याचं माडगं कसं बनवायचं. ते तुम्ही कधी खाल्ले का माडगं? आणि खाल्लं नसेल तर नक्की गावाला गेला किंवा तुमच्याजवळ अवेलेबल कुठंतरी भेटत असलं तर नक्की ट्राय करून बघा माझ्यासारखं. आता एवढंसं माडगं आहे, मी माझ्या अंदाजानं शिजवण्यासाठी पाणी ओतते. तुम्हाला कसं योग्य वाटते तसं बघा. आणि तुम्हाला नक्की माडगं आवडतं का खायला हे सांगा. तुम्हाला कसं आवडतं, गोड आवडतं, तिखट आवडतं, कुणाला खारट आवडतं. तर मी माझ्या पद्धतीनं बनवण्याचा प्रयत्न करते. आणि मला तर बाबा असंच आवडतं. आणि मला अगोदर माडगं बिडगं काय तसलं माहिती नव्हतं आणि बनवता पण येत नव्हतं. मग हे सगळं शिकवलेलं आहे माझ्या सासूबाईंनी मला. आणि अगोदर तुम्हाला तर माहितीच आहे, आपण काय एवढे जेवण्या पाण्यात बनवण्यात एवढे काय एक्सपर्ट नाही आहे. पाणी गरम करायला ठेवलं, त्यात थोडंसं नमक टाकलं, पाणी उकळतंय तोपर्यंत म्हणलं थोडेसे तांदूळ पण टाकायचे त्यात. माडगं एकदम टेस्टी लागतं. म्हणजे ते मा हुलगे पण शिजले जातात बारीक केलेले आणि तांदूळ पण शिजले जातात. पूर्ण भात कसा शिजवतो ना आपण, तसेच शिजवलं गेलं पाहिजे तरच त्याला टेस्ट येते मस्तपैकी. मग काय पाणी नितळून घेतलं व्यवस्थितपणे खरकट्या पाण्यात. आणि इकडं मागं बिछाना आहे ते आहे आपलं नेहमीचं आहे ते आहेच. इकडं पाणी झालं आहे उकळून म्हणून म्हटलं तांदूळ टाकावं. त्यात तांदूळ व्यवस्थित टाकून घेतलं मस्तपैकी. त्याला पण म्हणलं शिज बाबा तोपर्यंत. तुम्हाला थोडा आपण वेगळ्या विषयाकडं वळूया तोपर्यंत. तर वेगळा विषय असा काय आहे सांगते तुम्हाला. तर तुम्ही कधी ह्याचं झाड बघितलं आहे का? रुईटीचं झाड बघितलं आहे का? रुईटीचं झाड असतं ना, त्या रुईटीच्या झाडाला एक बोराटीचा काटा, म्हणजे आपण आंबट गोड बोरं खातो ना, तसे आंबट गोड बोरं असतात. त्या बोराटीचा काटा घ्यायचा, रुईटीच्या पानाला टोचवायचा, खालून वर किंवा वरून खाली टोचवायचा. आणि त्या रुईला असं सांगायचं की बाई तुझं सुख मला दे आणि माझं दुःख तुला घे. असं 3 वेळा काटा टोचवायचा आणि 3 वेळा म्हणायचं. माझी आई मला लहानपणी हे करायला सांगायची. माझ्या आईची आई तिला सांगायची, म्हणजे माझी आजी सांगायची. आणि माझी आई मला सांगते. म्हणजे असं केल्याने म्हणे वारंवार आपण आजारी पडत नसतो. आणि मी ते उपाय जर 4 दिवसाला करून बघते
तरी पण मला तो आजार होतोच होतो. म्हणजे मी थंडी, ताप, सारखं कणकण, डोकंदुखी वगैरे असतंच मला. मग त्यातून पण बरं वाटेना म्हणून मी शोधला नवीन माडगं बनवून प्यायचा उपाय. आणि हे बघा, हे आपले तांदूळ थोडेसे शिजत आलेत. माडगं पण शिजून झालं आहे बऱ्यापैकी. माडगं शिजत आले, थोडंसं तांदूळ शिजायचं बाकी आहे. म्हणून मी तुम्हाला आता दाखवते कसं शिजवायचं आहे, कसं नाही ते. आणि हे पूर्ण शिजत आलेलं आहे. आणि हा आहे पांढरा गूळ. तुम्ही काळा गूळ, लाल गूळ, चिक्कीचा वगैरे टाकू शकता, बनवू शकता. असं बनवून झाल्यानंतर त्यानंतर आपण ह्यामध्ये गूळ टाकणार आहोत. नमक वगैरे आपण ऑलरेडी टाकलेलं आहे. भात शिजलेला, म्हणजे ते तांदूळ शिजलेले आहेत त्यामध्ये. माडगं आपले तांबडे हुलगे जे आपण शिजवून घेतलेत ते पण व्यवस्थित शिजलेत. असं व्यवस्थित इरगळून घ्यायचं. आणि आता याची टेस्ट आपण चेक करूया. गूळ विरघळल्यानंतर कसली भारी लागते. आणि मी सांगितलेली माहिती तुम्ही आधी कधी ऐकली आहे का? आणि तुम्हाला असे नवीन नवीन जुन्या काळातले रेसिपी खायला, बघायला किंवा टेस्ट करायला आवडतं का? नक्की कमेंट करून सांगा. आणि माझा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसे वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझे ब्लॉग बघायला जर आवडत असेल तर नवीन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सपोर्ट करत राहा. बाय.